नाशिकमध्ये आता शेतकऱ्यांचा पायी लॉंग मोर्चा विधान भवनावर आता फडकणार आहे। माझ्या मागे बघू शकता असंख्य आदिवासी बांधव या ठिकाणी, महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी पायी लॉंग मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काय त्यांच्या प्रमुख मागण्या, याबरोबर आपले गावी साहेब काय सांगाल? आज नाशिकमधून मुंबईकडे पायी लॉंग मोर्चा निघालेला आहे, काय सांगाल? आमच्या मोजक्या 7 मागण्या आहेत आणि त्या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत। एकाच ठिकाणी स्टँड केलं आणि म्हणून पहिली मागणी जी आहे ती महाराष्ट्राचं पाणी वाया जाते समुद्राकडे, ते अडवून ते पूर्व भागातील मराठवाडा आणि खानदेशच्या शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे, ही पहिली मागणी आहे। त्यानंतर वन जमिनीचा जो प्रश्न आहे तो आतापर्यंत 5 लॉंग मार्च काढलेले आहेत। 5 वेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वेगवेगळे त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे, परंतु आश्वासन मात्र सगळे गोष्टी देतात, अंमलबजावणी त्याची होत नाही। महाराष्ट्राचं शिक्षण अवस्था फार वाईट आहे। आमच्या ग्रामीण भागामध्ये सर्वच महाराष्ट्रामध्ये शिक्षक आहेत तर शाळा नाही, शाळेची इमारत नाही, विद्यार्थी शिक्षक आहे, आपले विद्यार्थी आणि इमारत आहे ते शिक्षक नाही, तर पेशाची भरती झाली पाहिजे, पेशाचे नोकर वर्ग भरले गेले पाहिजेत, शिक्षक भरले गेले पाहिजेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे, आपल्या इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे। असे जे काही महत्त्वाचे विषय आहेत सविस्तरपणे आम्ही निवेदन त्याचा मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवलेलं आहे। त्याच्यावरती चर्चा व्हावी, निर्णय व्हावा आणि लोकांना त्याचं समाधान व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे। आणि आतापर्यंत सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, आम्हाला तर वाटतंय की जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। आणि म्हणूनच आम्ही सगळे संबंधित जिल्ह्यातील आदिवासी आणि बिगर आदिवासी शेतकरी हे मुंबईच्या दिशेने आता निघालेलो आहोत। आम्ही ह्या मागण्या अंमलात येईपर्यंत आता पाठीमागे येणार नाही असा निर्धार केलेला आहे। मागण्या मान्य झाल्या की परत येऊ असं होणार नाही, मागण्या अंमलात आल्या पाहिजेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, तर आम्ही परत येऊ अशा प्रकारचा निर्धार करूनच आम्ही निघालेलो आहोत। टॉपनीसाठी प्रतिनिधी प्रकाश झिरवे, नाशिक। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।